लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. तर सोहमच्या वाढदिवसादिवशी सरोजने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो आणि ती नैनाचं लग्न अद्वैतसोबत लावणार असते. आणि हा सर्व प्लॅन नैना आणि सरोजने एकत्र येऊन केलेला असतो. सरोज अद्वैतला सांगत असते की तू कलाला डिवोर्स दे. अद्वैत आणि नैनाचं लग्न होणार असतं हे ऐकल्यावरती कला आता चांदेकरांचं घर सोडून गेलेली असते. तर आता सरोज कोणता मोठा निर्णय घेणार आणि कला चांदेकरांचं घर कसं सोडणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इकडे सोहमचा वाढदिवस असतो. सोहमच्या वाढदिवसाला सर्व चांदेकर आणि इतर सर्व पाहुणे उपस्थित असतात आणि तिथे सर्वजण खूप आनंदात असतात. इतक्यातच सरोज अद्वैतला बोलवून घेते आणि सर्वांना म्हणते की तुमच्या सर्वांशी मला एक महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि तिथे सरोज म्हणत असते की ज्या दिवशी मला देवाने माझा अद्वैत दिला आणि तो दिवस माझ्या आयुष्यातील खूप आनंदाचा होता आणि मी ठरवलं होतं की मी अद्वैतला जी गोष्ट देईन ती गोष्ट खूप मोठी असेल आणि अद्वैतला मी काहीही कमी पडू देणार नाही आणि माझा अद्वैत त्या लायकीचा सुद्धा आहे. पण गोष्ट जेव्हा लग्नाची अद्वैतची लाईफ पार्टनर निवडण्याची आली तेव्हा माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून खूप मोठी चूक झाली. तिथे सरोजचं म्हणणं असतं की कला ही अद्वैतच्या योग्य नाहीये. कला ही अद्वैतची चांगली पत्नी बनू शकत नाही आणि कला ही अद्वैतच्या आयुष्यामध्ये चुकून आलेली आहे. आता त्याचबरोबर सरोज खूप मोठा निर्णय घेत असते. तेव्हा अद्वैत सरोजला म्हणत असतो की अगं आई, तू असं का बोलत आहे? तेव्हा सरोज म्हणते अद्वैत थांब, माझं बोलणं आणखीनही पूर्ण झालेलं नाहीये. तेव्हा सरोज म्हणते की माझ्या मुलाने त्याच्यासाठी योग्य जोडीदार आणि योग्य पत्नी निवडली होती, परंतु नियतीने असा खेळ खेळला की ज्यामुळे ही कला अद्वैतच्या आयुष्यात आली. तिथे आबा, रजनी, सोहम रोहिणीचं बोलणं ऐकत असतात आणि ते खूप चिडत असतात. तिथे नैना मात्र खूप खुश असते. सरोज म्हणत असते की मी आता अद्वैतचं दुसरं लग्न करून आमच्याकडून झालेली चूक आता आम्ही सुधारणार आहोत आणि अद्वैतचं दुसरं लग्न लावणार आहोत आणि त्याच मुलीसोबत, म्हणजेच अद्वैतचं पहिलं प्रेम आणि त्याची पहिली पसंत नैनासोबत, आणि ती अद्वैतच्या लायक आहे आणि ती माझ्या अद्वैतची आयुष्यभर साथ सोडणार नाही. हे ऐकल्यावरती तिथे सर्वांना खूप मोठा धक्काच बसतो. अद्वैत तर सरोजकडे पाहतच राहतो. सर्वजण सरोजकडे खूप आश्चर्याने पाहत असतात. सरोज म्हणते नैना, तू इकडे ये, तू अद्वैतच्या शेजारी उभे राहा. तिथे कला खूप रडत असते. तेव्हा अद्वैत सरोजला म्हणतो की आई, तू असं का करत आहेस आणि कशासाठी? तू एवढा मोठा निर्णय घेण्याआधी तू मला एकदा सुद्धा का विचारलं नाहीस? तू मला सांगशील का हे तुझं काय चाललं आहे? तिथे प्रदीप लगेच धावत सरोजकडे जातो आणि तिला म्हणतो की तुझं हे काय चाललंय? आज सोहमचा वाढदिवस आहे, सर्व पाहुणे इथे उपस्थित आहेत आणि तू कोणालाही काहीही न विचारता इतका मोठा निर्णय का घेत आहेस? आणि महत्त्वाचं म्हणजे तू कलासमोर हा निर्णय का घेतलास? त्या कलाला काय वाटेल? आणि अद्वैत, यामध्ये तू पण सामील आहे का? तुला हा निर्णय मान्य आहे का? तेव्हा अद्वैत म्हणतो बाबा, मला यातलं काहीही माहीत नाहीये आणि मी या निर्णयाला मान्यच नाहीये. तुमच्यापेक्षा जास्त शॉक तर मला बसलाय. तेव्हा सरोज म्हणते या सगळ्यामध्ये सर्वांना विचारण्यासारखं काय आहे? आपल्याकडून जी चूक झाली आहे ती चूक मी सुधारण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही कला चुकून आपल्या अद्वैतच्या आयुष्यामध्ये आली होती, म्हणूनच आता आपण अद्वैतचं लग्न नैनासोबत लावायचं. तिथे कला खूप रडत असते, तिला काहीही कळत नसतं. तिथे सोहमचा वाढदिवस आहे म्हटल्यावरती काजूसुद्धा आलेली असते. लगेचच कलाकडे जाते आणि म्हणते कलाताई, काय झालं? तुला या विषयावरती काही माहीत होतं का? सांग ना ताई. तेव्हा तिथे अद्वैत सरोजला म्हणत असतो आई, मला तुझ्याशी एकांतात बोलायचं आहे, तू माझ्यासोबत चल. तेव्हा लगेचच रोहिणी तिकडे येते आणि म्हणते की सरोज वहिनी, तू असं कसं काय माझ्या सुनेचं लग्न तुझ्या अद्वैतसोबत लावू शकतेस? तेव्हा सरोज म्हणते मी या चांदेकर घराण्याची सर्वात मोठी सून आहे, म्हणूनच मी कोणताही निर्णय घेऊ शकते
आणि तो पूर्ण परिवाराच्या फायद्याचा ही आहे. तेव्हा रोहिणी म्हणते, तू इतर कोणाला नाही तर माझ्याशी तर बोलायचं होतं. तेव्हा सरोज म्हणते, मी तुझ्याशी बोलणार होते, परंतु ते मला महत्त्वाचं वाटलं नाही. तिथे काजू सोहमला म्हणत असते की अद्वैतदाजी कलासोबत असं काय करू शकतील? अद्वैतदाजी कलासोबत हे असं कसं काय करू शकतात? आणि ते त्या नीच नयनासोबत लग्न का करत आहेत? ती म्हणत असते की मी आत्ताच जाऊन त्यांना चांगलाच धडा शिकवते आणि ती त्यांच्याकडे जात असते. तेव्हा सोहम काजूला अडवतो आणि म्हणतो की काजल, तू आता काहीही करू नकोस, तू फक्त शांत राहा. तेव्हा तिथे आबा खूप चिडतात आणि म्हणतात की हे तुम्ही काय तमाशा चालू केला आहे? तुमचं डोकं ठिकाण्यावरती आहे का? आणि सरोज, तू हा निर्णय कसं काय घेतला? तुला माहीत आहे ना अद्वैत आणि कला या दोघांचं लग्न झालेलं आहे आणि ते खूप खुश देखील आहे. मध्येच हे तुझ्या डोक्यामध्ये काय नवीन खूळ आलं आहे? तेव्हा प्रदीप देखील म्हणत असतो की हो आबा, तुमचं बरोबर आहे. आणि सरोज, तू मला एवढा मोठा घेण्याआधी एकदा तरी विचारलं सुद्धा नाही का? मी तर अद्वैतचा संसार उद्ध्वस्त झालेला स्वतःच्या डोळ्याने पाहू शकत नाही. तेव्हा सरोज म्हणते, मला माहीत आहे मी जे काही करत आहे ते आता योग्य आहे आणि हा माझा शेवटचा निर्णय आहे आणि मला असं वाटतंय की जे सत्य आहे ते तुम्हाला हळूहळू कळेलच. हे ऐकल्यावरती कला तिथून निघून जात असते. तेव्हा अद्वैत कलाला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असतो, परंतु कला काही थांबत नाही. कला तिथून निघून जात असताना तिला अद्वैतचं आणि तिचं लग्न आठवत असतं आणि ती कसं अद्वैतला कोणासोबत काहीही न सांगता लग्न करत होती. ती घाबरलेली होती हे तिला आठवत असतं. तेव्हा तिथे अद्वैत खूप मोठमोठ्याने ओरडत असतो की कला, तू कुठे आहेस? मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा सरोज अद्वैतकडे जाते आणि म्हणते की अद्वैत, हे तू काय करत आहेस? तू आता त्या मुलीला विसरून जा, ती तुला आनंदी ठेवू शकत नाही. त्यानंतर अद्वैत लगेचच बाहेर धावत पळत जातो आणि इकडे तिकडे कलाला खूप शोधत असतो, परंतु त्याला कला कुठेही सापडत नाही. तो कलाला फोन करण्याचा खूप प्रयत्न करत असतो, परंतु कला काही त्याचा फोन उचलत नसते. तेथे अद्वैत खूप रडत असतो. तर इकडे नयना सरोजला म्हणत असते की माझ्या आणि अद्वैतच्या लग्नाच्या निर्णयामुळे घरचे खूप नाराज दिसत आहे. तेव्हा सरोज म्हणते की अगं, आपल्याला जे काही करायचं होतं ते आपण केलं आहे. मी आता माझा निर्णय सांगितलेला आहे. जर त्यांना नाराजच व्हायचं असेल तर होऊ दे. तू तुझं डोकं शांत ठेव, तू काळजी करू नको. तिथे प्रदीप सरोजला म्हणतो की तू कलासोबत खूप चुकीचं केलं आहे, तू खूप मोठी चूक केली आहेस. तर इकडे अद्वैत काजूला म्हणत असतो की काजू, सोहम, तुमच्या दोघांपैकी कुणी कलाला कुठे बघितलं का? तेव्हा काजू म्हणते, बाद झाला अद्वैत दाजी, आता खूप उशीर झाला आहे. कलाताईची खोटी काळजी का दाखवता? तेव्हा सोहम म्हणतो, अद्वैत दादा, तू माझाच नाही तर चांदेकरांचा विश्वासघात केलेला आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, तुम्ही मला फक्त मी विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर द्या. तुम्हाला कला कुठे दिसली का? अद्वैत कलाला शोधण्यासाठी जात असतो. तेव्हाच नयना अद्वैतला थांबवते आणि म्हणते, अद्वैत, तू कुठे चालला आहेस? तेव्हा अद्वैत म्हणतो, नयना, तू आणि आईने मिळून हे सर्व कारस्थान केलं आहे ना, परंतु तू मला हे का विचारत आहेस? तुझी लायकी तरी आहे का माझ्यासोबत बोलण्याची? आणि आता माझ्या मागे येऊ नकोस. अद्वैत कलाला सगळीकडे खूप शोधत असतो. तर आता कला ही अद्वैतला सापडणार का? आणि अद्वैत नयनाचं लग्न होणार का? हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब